नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कॉम्रेड गोविंद भगत साहेब यांची शोकसभा दिनांक 17 मे 2026 रोजी पिंपळेश्वर मंदिर मानपाडा डोंबिवली येथे आयोजित करण्यात आली होती। त्या क्षणी गोविंद भगत साहेब यांच्या सहवासात घालवले आठवणीतील काही क्षण सर्वांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले। चिरनेर येथील खारपाटील परिवाराचे ते जावई होते। इंडियन रेल्वे युनियन लीडर, माटुंगा वर्कशॉप ते सामाजिक कार्यकर्तेही त्यांची ओळख होती। आगरी युवक संघटनेचे ते अध्यक्ष होते। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगत साहेब यांच्या पश्चात एक मुलगी, विवाहित मुलगा, अविवाहित, धर्मपत्नी असा परिवार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, डोंबिवली। कोणाला बोललं जातं आणि लोकनेते कोण होतात जे कधीही संपत्तीच्या मागे लागत नाही। आदरणीय दिबा पाटील साहेब अमर झाले आणि त्याच पद्धतीने आपले गोविंद भगत साहेब सुद्धा कधी संपत्तीच्या मागे लागले नाही आणि आज तेही अमर होत आहेत। म्हणून आपण इथे जमलेलो आहोत। सांगत होते की भगत साहेब माणसं येतील का? त्यावेळी भगत साहेब सांगितले का आंदोलनच करायचं झाले तर 5 माणसांपासून पण आंदोलन होऊ शकतो आणि ते करण्याचं काम आदरणीय गोविंद भगत साहेबांनी केलं। 22 गावं उघडण्यासाठी जवळजवळ 27 मोर्चे आम्ही काढले, परंतु कुठेही तरतूद नाही। कुठेही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी नाही किंवा कुठेही आर्थिक प्रश्न नाही, तडजोड नावाची चीज नाही, कोणाच्या समोरही झुकणार नाही, तुटणार पण वागणार नाही, हे त्यांच्याकडून आपण शिकलो। कारण हे सर्व करत असताना दिव्यामध्ये तर काहीच नव्हतं। दिवा जो उभारला तो गोविंद भगत साहेबांमुळेच उभारला, हे कोणी नाकारू शकत नाही। कारण दिवा स्टेशन असल्यामुळे मी आज तिथे नगरसेवक आहे, परंतु तिथे अनेक वेळा कारवाई होत होत्या आणि अनेक वेळा कारवाई होत असताना वाघासारखा उभा राहणारा एकमेव नेता होता तो गोविंद भगत। जवळजवळ 2001 पासून 2011-12 पर्यंत चांगल्या प्रकारे आंदोलन करून दिवा उभारण्याचं काम आदरणीय गोविंद भगत साहेबांनी केलं। आंदोलन झालं आणि त्यामुळे आज जी दिव्याचा विकास झालेला दिसतो ते विकासाचे खरे शिल्पकार हे गोविंद भगत आहेत आणि त्यातून अनेकांनी आपला हित साधून घेतलं, परंतु भगत साहेबांनी मात्र तीर मात्र सुद्धा स्वतःचं हित साधलं नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो। आज देखील सुद्धा ते ज्या घरात राहत होते त्याच घरात आहेत, त्याच्यात काहीही फरक पडलेला नाही आणि बाकी जे आंदोलनामध्ये कुठेच नव्हते ते मात्र बंगले बांधून मोठे बिल्डर्स वगैरे झालेले आहेत। असो, तो त्यांच्या कर्तृत्वाचाही भाग असेल, परंतु त्या आंदोलनामध्ये समाजाला जी दिशा मिळाली त्याचे जनक होते माननीय गोविंद भगत साहेब। तर कधी कोणतेही कार्य असू द्या, भगत साहेबांची निष्ठा ही समाजाप्रती अतूट राहिलेली आहे आणि आयुष्य माध्यमातून ते मुंबई, ठाणे, रायगड इथपर्यंत सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या नेतृत्वाने गद्दारी नाही केली समाजाशी। आज तुमची गावठाणं तुम्ही एका ठरावाने त्या MMRD-ला आम्ही फुकट देतो, मला पण व्हाल तुम्ही, पण तुम्ही सांगितलं नाही मी गावठाण देणार नाही। गावाजवळची सरकारी जागा आहे ती आमच्या गावाची, आम्हाला पण क्रीडांगण पाहिजे, आम्हाला पण मैदान पाहिजे, लग्नाला पार्किंग पाहिजे, आम्ही सोडणार नाही। तुम्ही विरोधक व्हाल, तुमची घरं तोडायला ऑर्डर निघेल। लढणाऱ्या माणसाची अशी अवस्था होती आणि म्हणून दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला मिळत नाही याचं शास्त्रीय कारण आहे की शूद्रांचं नाव कुठल्याही प्रमुख वास्तूला दिलं जात नाही आणि त्याचा परिणाम दिबा पाटील, दत्ता पाटील, नारायण बाबू पाटील पण भोगतात। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनी दिल्या त्यांचं नाव आम्ही घेतो का? त्यांची जयंती करतो का? आम्ही दिबा पाटलांची पण जयंती करत नाही। तुमचं अभिनंदन आहे की दिबा पाटलांचा फोटो आणि 5 हुतात्म्यांचा फोटो इथे आहे, कुठल्या मंदिरामध्ये दिबा पाटलांचा फोटो आहे? तर आपल्याला सवयच नाही, जातीचं काम करतो त्याला मानायचंच नाही। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ज्या समाजात आम्ही जन्म घेतला त्या समाजाला न्याय देणं हे आमचं आद्य कर्तव्य। गोविंद भगत यांनी ते केलेलं आहे। गोविंद भगत तुम्हाला नाही समजणार, आम्हाला ते समजले आणि म्हणून उरण मी इथे आलो। मला लेट झाला पण मला माहित आहे त्यावेळी ते माटुंगा वर्कशॉप मध्ये खूप प्रभावी नेतृत्व करणारे असे नेते होते आणि त्यांचा दबदबा होता। आधी आता काही वक्त्यांच्या
माहितीतून आलं की ते कोणाची तमा बाळगत नसेल. जिथे अन्याय होत असेल, जो कोणी खोटा बोलत असेल, खोट्याच्या कपालीत गोटात मारतो. आणि अशाच एका केसमध्ये त्यांच्यावर केस झाली आणि त्यांना रेल्वेच्या सेवेतून डिसमिस व्हावं लागलं. आज जर ते रेल्वेच्या सेवेमध्ये असते तर त्या काळी ते नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये मोठ्या पोस्टवर होते आणि ते आज खरंच कार्यरत असते की आज राष्ट्रीय नेते झाले असते. ऑल इंडिया रेल्वे फेडरेशन ही राष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. त्यामध्ये आपल्या समाजाचा, आगरी समाजाचा एक नेता त्या ठिकाणी झालेला असतात.